नमस्कार मित्रांनो, मी आता सिंगापूर शहराच्या अभ्यास दौऱ्यावरती आहे। माझ्यासोबत पिंपरी चिंचवड शहरातील रिक्षा चालक अविनाश जोगदंड आहेत। त्यांनी आयुष्यात पहिल्यांदाच विमान पाहिले आणि परदेश सुद्धा पाहिलेला आहे। एक सामान्य रिक्षा चालक आहेत आणि त्यांचे सगळे अनुभव आपण ऐकणार आहोत। सांगा, तुम्हाला कसं वाटलं? नमस्कार, मी अविनाश जोगदंड। जेव्हा आम्ही रिक्षामधून माझा डायरेक्ट प्रवास हा विमानामध्ये झाला। जेव्हा आम्ही विमानामध्ये बसलो, मी माझ्या आयुष्यामध्ये पहिल्यांदाच रिक्षा ते विमान असा प्रवास झाला। विमानामध्ये बसले असताना मला एक वेगळ्या प्रकारचं फील झालं की माझ्यासारखा सर्वसामान्य माणूस हा साता समुद्रापलीकडे घेऊन जाण्याचा जो प्राध्यापक नामदेवराव जाधव सरांनी जो विडा उचलला आणि ते फक्त त्यांनी आश्वासन न देता त्यांनी ते कृतीत उतरवून दाखवलं। माझ्यासारख्या एका सर्वसामान्य माणसाला साता समुद्रापलीकडे घेऊन जाणे ही म्हणजे खूप मोठी गोष्ट आहे। आजच्या या 21व्या शतकातील राजश्री शाहू महाराज म्हणलं तरी वावगं ठरणार नाही असे प्राध्यापक नामदेवराव जाधव सर तळागाळातल्या छोट्या माणसाला वर घेऊन अशा परदेश दौरा करण्यासाठी किंवा परदेशाही दौरा करून या ठिकाणी आम्ही आल्यानंतर सरांबरोबर येथील प्रशासन व्यवस्था, येथील कचऱ्यापासून वीज निर्मिती, येथील कामगारांचे कसे इथे प्रश्न सोडवले जातात, येथे ड्रायव्हरचे कसे प्रश्न सोडवले जातात, येथील या रोडवरचा जो ट्रॅफिकचा काय समस्या आहे, कशा प्रकारची आहे, सिग्नल लागल्यानंतर ते बटन दाबल्यानंतर तुम्ही रोड कसा क्रॉस करता, या सगळ्या गोष्टीचा आम्ही प्राध्यापक नामदेवराव जाधव सरांच्या बरोबर अभ्यास दौरा केला आणि त्यांनी ह्या सगळ्या गोष्टी आम्हाला जातीने लक्ष देऊन दाखवल्या, सांगितल्या, समजून सांगितल्या। येथील प्रत्येक प्रशासन ऑफिस मध्ये त्यांनी घेऊन जाऊन तेथील सगळं माहिती तयार जमा केली आणि आमच्यापर्यंत आम्हाला ते नेऊन दाखवलं। हा आमचा अभ्यास दौरा अतिशय स्वच्छ आणि अतिशय चांगल्या प्रकारचा हा अभ्यास दौरा झाला। माझं एक मानस आहे की हा अभ्यास दौरा घेऊन जाऊन की पिंपरी चिंचवड शहर हे सिंगापूर शहर कसं होईल याच्यासाठी आम्ही प्रयत्न करणार आहे। चला करूया पिंपरी चिंचवड शहर सिंगापूर असा आम्ही एक वाक्य तयार केलं आणि त्या उद्देशानं, त्या ध्येयानं मी काम करत राहणार की तळागाळातल्या सर्वसामान्य माणसाला आज सरांनी माझ्यासारख्या एका छोट्या माणसाचा विचार करून साता समुद्रापलीकडे आणलं आणि सिंगापूर हे एक ह्या पृथ्वीवरचं स्वर्ग म्हणलं तरी वावगं ठरणार नाही। कारण येथील या प्रशासनाने येथील कामगाराची व्यवस्था केलेली आहे। येथील या रिक्षा चालक असो, टॅक्सी चालक असो, इथला ड्रायव्हर असो, इथला घरकाम करणारी महिला असो, सफाई कामगार असो, सर्व येथील तळागाळातल्या सर्वसामान्यांचा विकास कसा होईल, त्यांची प्रगती कशी होईल, हा या प्रशासनाने म्हणजे त्यांचं लक्ष दिलं। या प्रशासनाने त्यांच्यावर लक्ष दिल्यामुळे येथील हा नागरिक सुजाण झालेला आहे।